नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आठवणी जुन्या, आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत. मृगाचा पाऊस. 4 दिवसांपासून दुपारचे ढग येत. खूप अंधार येई, पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे व पावसाचे सर्व अवसान कुठल्या कुठे निघून जाई. तिने 2 दिवस वाट पाहिली. तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार. घरातला दानातुना संपत आला. उद्याला खायला काही नव्हते, म्हणून ती जीवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच. झोपडीच्या छपराच्या एका झरोक्यातून मधून मधून उजेडाची तिरीप येई. तिकडे तिचा तान्हा सारखा टकलावून पाई. तिने मुलाला टोपलीत नीट ठेवले. त्याला तिरीप दिसेल अशा ठिकाणी टोपली ठेवून ती बाहेर पडली. तिने पोराला एकटे टाकले. वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्या इतका कपडाही तिच्या घरी नव्हता. बाजार गच्च भरला होता. वादळाच्या भीतीने सर्वांची एकच धडपड चालली होती. एकच धांदल, एकच कोलाहल उडून गेला होता. तशात रोजचा वारा सुटला. पण तो आज एकटाच आला नाही. पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड काळ्याकुट्ट मेघांच्या बाजूने तो आला व त्याची साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडतडा वाजणारे टप्पुरे थेंबही आले. 5 मिनिटात सर्वत्र जलमय होऊन गेले. मग पहिले अवसान ओसरले, पण पाऊस पडतच राहिला. 2-2.5 महिने धरणीने तगमगत वाट पाहिली. पर्जन्यरायाने पहिलीच भेट इतक्या अलोट प्रेमाने दिली, त्यामुळे तिचे मुख प्रसन्नतेने खुलून गेले. झाडांना टवटवी आली. घरे छपरे स्वच्छ धुवून निघाली. रस्त्याच्या बाजूंनी लहान लहान ओहोळ धावू लागले. मुले बाळे पाऊस पाऊस करीत आपापल्या ओसऱ्यातून खिडक्यातून गंमत पाहत उभी राहिली. पण बाळाची आई कुठे होती? तिचा बाजार झाला का? वादळाचा पहिला थेंब अंगावर पडताच ती त्या सरी इतक्या वेगाने धावत निघाली. तिचे छबडे त्या झरोक्याखाली होते ना. एवढ्या प्रचंड झंझावाताने एखादे कौल उडवून दिले तर? छोटेसे छिद्र सापडले की तिथे भगदाड पाडणे हे त्या राक्षसी वादळाचे कामच. तिला वाटू लागले, एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पडायचे. तो रडू नये म्हणून केवढा मूर्खपणा केला मी. जाताना तिला वेळेची जाणीवही झाली नव्हती. पण तिला आता घर कितीतरी दूर वाटू लागले. आता तिच्या पायाखालची वाट सरेना. त्यातच रस्त्यावर पाणी साचलेले. तिच्या मनात सारखे येत होते, माझा बाळ निजला असेल का? झरोक्यातून गळणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसे येईल त्याला. यंत्राप्रमाणे तिचे पाय धावत होते. डोक्यावरचा पदर भिजून चिंब झाला. केसांवरचे ओघळ गालांवर वाहू लागले. पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता. झपझप पावलांनी उडणाऱ्या चिखलाने पोटऱ्या व पाठीकडले लुगडे भरून गेले. दुरून तिला झोपडी दिसली. दार लावलेले होते. बाहेरून तरी सर्व व्यवस्थित होते. जवळपासचे वृक्ष डोलून डोलून थकले होते, पण एकदा गती मिळाल्यावर त्यांच्या फांद्या व पाने अजून नाचतच होती. त्यांचा तो हिरवा नाच तिच्या बाळास किती आवडे. तिने दार उघडले. झोपडीत उजेड जास्त झाला होता. एक कौल पडले होते, पण ते पलीकडे बाळापासून 4 हातांवर. त्याचे तुकडे झाले होते. तिचा जीव खाली पडला. निजलं आहे गुणाचं असे म्हणून चटदिशी ती त्याच्याजवळ गेली.
झरोक्यातून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली चिंब झाली होती. गारठ्याने मुठी घट्ट आवळून खूप रडल्यामुळे तो थकून पडला होता. तिने त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व ती खाली बसली. किती उत्सुकतेने तो तिच्या उभेत शिरला. तिच्या डोळ्यातून अश्रूही वाहू लागले, जणू त्या आनंदाच्या मृगधाराच. काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात. अच्छा.